नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। अजितदादांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत चांगलं यश मिळालं। सांगली जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी जयंत पाटील यांचं प्रभाव क्षेत्र मानला जायचा एकेकाळी। मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पडूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ आणि जत असे 8 विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात। त्यापैकी आजच्या घडीला 4 विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत, 2 शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे, 1 जागा शिंदेंच्या सेनेकडे तर 1 काँग्रेसकडे आहे। म्हणजे अजितदादांचा एकही आमदार या जिल्ह्यात नाहीये। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी 2 गट झाले तेव्हा अजितदादांची साथ दिली असती तर कदाचित आज अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे या जिल्ह्यात 3-4 आमदार असते। एकेकाळी हा जिल्हा आघाडीचा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा होता, तो आता युतीकडे गेलाय। अजितदादा आज युतीसोबत आहेत, मात्र जिल्ह्यात आपला एकही आमदार नाही याची दादांना खंत आहे। ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होता, जरी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दादांसोबत आला नाही तरी राष्ट्रवादीची ताकद या जिल्ह्यात नाकारून चालणार नाही आणि याचाच बदला कुठेतरी घेण्याच्या प्लॅनिंग मध्ये अजित पवार बऱ्याच दिवसांचे होते आणि अखेर या जिल्ह्यातील 5 नेते दादांच्या राष्ट्रवादीत येत आहेत। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांनी कायमच दबदबा राखलाय। मात्र गेल्या काही वर्षात पक्षाकडून होणाऱ्या पक्षांतर्गत खच्चीकरण आणि गळचिपी करण्याचा आरोप करत उघड पक्षाच्या विरोधात नाराजी या नेत्यांनी व्यक्त केली होती। राजकीय दृष्ट्या हक्काच्या व्यासपीठाच्या प्रतिष्ठेत ही मंडळी होती। त्यांची राजकीय गळचिपी कोण करत होतं, पक्षामध्ये दुसमुस का होती, अर्थातच जयंत पाटील यांच्यावरच त्यांचा डोळा आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोठ्या राजकीय गटाचा शोध जो सुरू होता तो अखेर संपलेला आहे। यापूर्वी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना शह देण्यासाठी निशिकांत भोसले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता, मात्र सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आश्वासक चेहरा अजितदादांना मिळत नव्हता। भाजप शिवसेना पक्षावर नाराज होऊन बाहेर पडलेल्या घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांना पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते आणि अखेर त्याला यश आलंय। सांगली जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोठ्या राजकीय गटाची जी प्रतीक्षा होती ती अखेर संपली आहे त्यांची प्रतीक्षा आणि आज भाजप शिवसेनेवर नाराज असलेल्या माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख आणि निशिकांत पाटील यांच्यात एक गुप्त बैठक झाली आणि या गुप्त बैठकीमध्ये सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झालाय आणि याला विलासराव जगताप यांच्याकडून दुजोरा देखील देण्यात आलाय। मीडिया रिपोर्टनुसार या संदर्भात काही दिवसांपूर्वी मिरज येथे या नेत्यांची गोपनीय बैठक झाली होती। बैठकीत पक्षप्रवेशाच्या दृष्टीने सविस्तर चर्चाही घडून आली। त्यानंतर पुन्हा मिरज येथे झालेल्या बैठकीत अखेर पक्षप्रवेशासंदर्भात अंतिम निर्णय झाला असं समजतंय। अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र देशमुख यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पक्षाला सांगली जिल्ह्यात आणखी बळ मिळणार असं चित्र आहे। जयंत पाटील यांना राजकीयदृष्ट्या शह देण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं असून येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्याच्या राजकारणात हा पक्षप्रवेश एक महत्त्वपूर्ण बदल घडू शकतो, महत्त्वपूर्ण ठरू शकतो अशी चर्चा देखील आता होते। त्यामुळे जयंत पाटीलांना शह देण्यासाठी अजितदादांचा हा डाव यशस्वी होईल का, यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।